नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, राज्य सरकार आणि केंद्र सरकारमार्फत दोन योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 4,000 रुपये दिलं जाणार होतं। मात्र 4 ऐवजी आता फक्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये जमा केल्याने शेतकरी मात्र नाराज झाले। पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आहेत 18 जून 2024 रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता जे आहेत 9.3 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम ट्रान्सफर केली। प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये जमा केले। पण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे जे आहेत राज्य सरकारने जे आहेत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना जे आहे 4,000 ऐवजी फक्त 2,000 मिळाले। मग नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे कधी मिळणार असे प्रश्न अनेक शेतकऱ्यांनी केलेले आहे। तर लक्षात ठेवायचे, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे जर तुम्हाला पैसे कधी मिळणार याबाबत सांगायचं झालं की लक्षात ठेवायचे, राज्य सरकार जोपर्यंत निधी मंजूर करत नाही तोपर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा तुम्हाला 4था हप्ता मिळणार नाही, हे लक्षात ठेवायचे। ज्यावेळेस राज्य सरकार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी निधी मंजूर करेल त्यानंतर 8 ते 10 दिवसा म्हणजे तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये येतील। सध्या तरी बघितलं तर या दोन योजनेच्या माध्यमातून 4,000 रुपये मिळणार होते। मात्र हे 4,000 न मिळता फक्त पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। धन्यवाद।